उपस्थित केला जातो, मी आपला प्रश्न उपस्थित केला जातो, याच्यातली वस्तुस्थिती नेमकी काय, कशामुळे कामाला स्थगिती मिळाली? आज आपण सर्वजण बैठकीला होता. मी साधे 2-3 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न हा होता की आचारसंहिता लागायच्या आधी किती प्रशासकीय मान्यता दिल्या होत्या आणि किती कार्यारंभ आदेश दिले, ही माहिती मागितली. आणि जानेवारी महिन्यापासून प्रत्येक महिन्यात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च तिन्ही महिन्यामध्ये तसंच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल किती आणि वर्क ऑर्डर किती ह्याचा तक्ता मागितला. सगळं जे काय आहे ते मार्चच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं दिसतंय. आणि जी शासनाचे निर्णय आहे, शासनाचा जो आदेश आहे तो बेसिकली काय म्हणतोय, 1 एप्रिलचा आहे. ज्या केसमध्ये कार्यारंभ आदेश झाले नाही आहेत ते कामं आत्ता थांबवा असा आहे त्याचा अर्थ. त्याचा अर्थ जर विस्ताराने सांगायचं म्हटलं तर असा अर्थ होतो की 31 मार्च गेल्यानंतरसुद्धा कार्यारंभ आदेश झालेले नव्हते. जे काय आहे ते शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये घाईघाईत झालं आणि त्या अनुषंगाने बऱ्याचशा तक्रारी आल्यात. त्याबद्दल आज मी बोलणार नाही, परंतु बैठकीत सांगितल्याप्रमाणे तक्रारी ज्या आहेत गंभीर स्वरूपाच्या आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्या जातील आणि ते योग्य पद्धतीने त्याची चौकशी करतील. शासन याच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेईल. याचबरोबर हा विषय आता इथला नाही आहे. खरं तर इथे जे काही लोकप्रतिनिधी बोलले ते योग्य नव्हतंच, कारण जो विषय आहे तो इथला नसून शासनाचा निर्णय होता. पालकमंत्री महोदयांना किंवा DPDCमध्ये चर्चा करण्याचा विषय नाही. त्यांनी जाऊन संबंधित जे मंत्री महोदय आहेत किंवा जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना मुंबईमध्ये बोलणं अपेक्षित आहे. परंतु उगा आपला कांगावा करायचा, काहीतरी खोटं नाटं बोलायचं हे अतिशय चुकीचं आहे. 1ही रुपया कुठला कमी होणार नाही आहे, परंतु जे काही गैरप्रकार केले गेले त्याच्या बाबतीत मात्र चौकशी निश्चित होईल. विषय आहे की गैरप्रकार करताना टक्केवारी मागितली गेली असं काही, त्या बाबतीमध्ये मी बोलणं योग्य नाही. ज्यांना तक्रार करायची ते लेखी करतील आणि त्याची चौकशी होईल. त्यात मी कसं बोलायचं? त्याच्यामुळे थांबलं गेलं का? म्हणजे तुमच्याशी मुख्यमंत्र्यांनी काही चर्चा केली का? नाही, मी त्या बाबतीत बोलणं संयुक्तिक नाही आहे. इतकंच आहे की काही गंभीर बाबी समोर आल्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 एप्रिलपर्यंत जर कार्यारंभ आदेश झाले नसतील आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्येच काही गोष्टी घाईगडबडीत झाल्या असतील, मग आधी ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता लागेपर्यंत पहिल्या 9 महिन्यामध्ये का वर्क ऑर्डर झाल्या नाही? आणि जे आता कांगावा करतात, नाटक करत आहेत, ते पहिले 9 महिने काय करत होते? जे फायनान्शियल वर्ष आहे, आर्थिक वर्ष आपलं 1 एप्रिलपासून सुरू होतं. 1 एप्रिल ते आचारसंहिता लागेपर्यंत वर्क ऑर्डर का झाल्या नाही, कार्यारंभ आदेश का नाही झाले, या बाबतीमध्ये हे आता जे बोलत आहेत ते तेव्हा कुठे होते किंवा का गप्प होते? त्यात मला आज जास्त जायचं नाही. मला जनतेला, आपल्या माध्यमातून जनतेला एवढंच सांगायचं आहे की गैरप्रकार रोखले गेलेले आहेत. आपल्या जिल्ह्यावरती कुठलाच अन्याय होणार नाही आहे. उलट 2024-25 आणि 25-26चा निधी एकत्रित व्यवस्थितरित्या लोकांच्या हितासाठी वापरला जाईल याकडे अगदी मुख्यमंत्री महोदयांपासून सगळ्यांचं लक्ष राहील. एक फॉर्म्युला ठरला होता माहितीचा, आता मुख्यमंत्री फडणवीस झाल्यावर कामाचे काही कोटे संदर्भात ठरले होते, त्या कोट्याचं कुठेतरी पालन झालेलं नाहीये का, किंवा महायुतीतला हा अंतर्गत वाद आहे काय? मी ह्या बाबतीत काहीच बोलू शकत नाही, कारण ते संयुक्तिकच नाही आहे. वास्तव काय आहे, काही गंभीर चुकीच्या गोष्टी घडल्या, घाई गडबडीमध्ये काही गोष्टी घडल्या. जे फायनान्शियल इयर आहे, आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यामध्ये जे काही घडलं नाही किंवा जे कामं झाली नाही त्याच्या बाबतीमध्ये कोणीच काही बोलत नाही. आणि शेवटच्या 3 महिन्यात जे घाई गडबडीत झालं किंवा ज्याच्याबद्दल गंभीर आता तक्रारी आहेत त्या बाबतीत मात्र न बोलता विषय तिसरीकडेच नेला जातोय, हे दुर्दैवी आहे. तक्रारींचं स्वरूप काय आहे आणि कधीपर्यंत चित्र स्पष्ट होईल? नाही, मी सांगितल्याप्रमाणे तक्रारी ज्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये लेखी स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांकडे ते दिलं जाईल. आणि आजच आमचं ठरलं, पालकमंत्री महोदय, जिल्हाधिकारी आणि मी चर्चा करून तिथेच मिटिंगमध्ये ठरवलं की तक्रारी ज्या आहेत त्या लेखी स्वरूपात याव्या आणि त्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी. शासनाकडे ते त्यांचं हे देतील, शासनाकडे त्यांचे जे काही अहवाल आहे ते जिल्हाधिकारी देतील ना. कामाला आता जी स्थगिती दिली हो, ते त्याचा आता काही विषय नाही. आणि ते पूर्ववत कामं सुरू होणं आणि हे जे काही गंभीर प्रकार आहे ते समोर येण्याला काही वेळ किती लागू शकतो हे सगळं? नाही, दोन वेगळे विषय आहेत. ज्या गंभीर बाबी चौकशीच्या आहेत त्या वेगळ्या होतील आणि जो निधी आता आपल्याला उपलब्ध होता गेल्या वर्षीचा तो याच वर्षाच्या निधीबरोबर क्लब करून तो विकास कामांसाठी वापरणं हा वेगळा विषय आहे. दुसऱ्या कामाला काही अडचण नाही आहे. आता त्याच्या बाबतीमध्ये योग्य ते निर्णय होतील. निधीच्या बाबतीमध्ये, विकास निधीच्या बाबतीमध्ये गेल्या वर्षीच्या निधी सकट सगळा निधी आता आपल्याकडे उपलब्ध आहे
आणि त्या बाबतीत योग्य ते निर्णय होतील ना, काही अडचण नाही. दादा, मूळ प्रश्न हा एकच आहे. मूळ प्रश्न सामान्य किंवा पत्रकारांना पडतो पहिल्यांदा की सत्ताधारी आपण आहात, मग ही सगळी कामं वाटप होत असताना कुणाकडून नियमात चूक झाली त्याच्यावर सत्ताधाऱ्याचा अंकुश नव्हता का? सत्ताधाऱ्याचा विषय नसतो. सत्ताधारी आमदार म्हणजे मी शासन नाही आहे. पालकमंत्र्याचा विषय नाही, विषय जो आहे तो प्रशासन शासनाचा आहे, ज्याच्या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई होईल ना. म्हणजे तुम्ही कॉम्प्लेक्स करू नका. सोपा विषय आहे की पहिल्या 9 महिन्यामध्ये अपेक्षित काम झालं नाही आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये घाईघाईत चाललं. घाईघाईत होत असताना काही गैरप्रकार झाले, गंभीर स्वरूपाचे आहेत, त्याची चौकशी होणं अपेक्षित आहे, ते होईल. आज मीटिंगमध्ये ड्रग्ज प्रकरणावर पण चर्चा झाली की नेमकी त्या बाबतीत सुद्धा कसं आहे, काही लोक उगाचच कांगावा करतायत. त्यांनी काहीही मदत पोलिसला केली नाही, उगा आपलं मोगम काहीतरी बोललेत. या उलट आपण ठराविक माहिती देऊन त्याच्या मागे लागून जी प्रक्रिया आहे ती करून घेतलेली आहे, हे वास्तव आहे. आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये काही लोकांनी पुढाकार घेऊन पोलीसबरोबर काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे खरं तर हे पकडलं गेलं. आता परांड्यामध्ये चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीने, ते आता लक्षात आलं आहे. कळंबमध्ये आहे, ती माहितीसुद्धा मी SP साहेबांना तेव्हा दिली होती. तुळजापूरची माहिती दिली होती. राजकारण होतंय, राजकीय दुर्दैवी आहे ना. ड्रग्ज हा विषय जो आहे हा गंभीर सामाजिक आजार आहे, जो जागतिक स्तरावरचा आहे. कुठे गल्लीबोळामध्ये 10-20 कोटीचे फॅक्टरी सापडायला लागली. त्यामुळे माझी विनंती आहे की याच्यात राजकारण कोणी करू नये. माझ्या जवळचा, माझ्या लांबचा, माझ्या पक्षाचा, विरोधातला हा कोणी विचार करत नाही आहे. जो ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे त्याच्यावरती बिलकुल कारवाई होणार, सक्त कारवाई होणार. आणि खुद्द मुख्यमंत्री या बाबतीमध्ये लक्ष देऊन आहेत. त्याच्यात काहीच कोणी संदिग्धता जी निर्माण करतायत ना, आता ते मला जास्त बोलायचं नाही आहे. जे माहिती असतं सगळंच बोलणं योग्य नसतं. मला इतकंच सांगायचं आहे की पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून योग्य काम चाललं आहे. त्यांना जी माहिती उपलब्ध करून दिली त्याच्यावरती त्यांनी कारवाई केली आहे आणि फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेज त्यांनी काढून कारवाई केलेली आहे. हे जनतेपर्यंत आपण पोचवावं. जनजागृती पथक जे महाविद्यालयांमध्ये नेमले जाणार होते, हा तो विषय सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. कधीपर्यंत? नाही, मी सांगतो ना, त्याच्या बाबतीमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावाचं उत्तर देत असताना मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलं की हा अतिशय गंभीर विषय आहे आणि कॉलेज आणि शाळांपर्यंत हा विषय पोचला आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे. अँटी नार्कोटिक्सचे क्लब्स या प्रत्येक ठिकाणी करायचं त्यांनी जाहीर केलं. अजून शासन निर्णय यायचा आहे, परंतु आपल्या जिल्ह्यात तुळजापूरला पहिली बैठक आपण घेतली. तिथे काही प्राचार्य बोलवले आणि पोलीसची यंत्रणा, बाकीचे महसूलचे लोक होते. एक बैठक झाली, त्यांना काही 15 दिवसाची मुदत दिली. आता त्याची दुसरी बैठक होईल आणि तसेच सूचना ज्या आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांना, SP ना दिल्या होत्या. त्यांनी जिल्हास्तराची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये सुद्धा चर्चा हीच झाली आहे. आणि फक्त ड्रग्जच नाही, मग ते अगदी अल्कोहोल असेल, मद्यपान असेल किंवा काय रॅगिंगचे विषय असतील, इतर कोणा मुलांवरती मुलींवरती काही अत्याचार झाला तरी त्यांनी पोलिसांपर्यंत ती माहिती पोचवावी. यासाठी आता पोलीस थोडा पुढाकार घेईल आणि मला खात्री आहे की त्याचा उपयोग होईल. आज पालकमंत्री महोदय जे बोलले, ब्रेथ अनालायझर जे आहे अल्कोहोल डिटेक्ट करतं, तसं ड्रग्ज डिटेक्ट करण्याची काही टेक्नॉलॉजी आणता येईल म्हटले. हे चांगली गोष्ट आणि गरजेचं आहे. त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की लोकांपर्यंत हा विषय जो आहे तो योग्य पद्धतीने पोचवा. उगं काहीतरी बातमी करण्याच्या अनुषंगाने काहीतरी आपलं सांगितलं जातं, मागचं पुढचं काही न बघता, हे योग्य नाही आहे. तुम्ही अतिशय जबाबदार सगळेजण आहात, याच जिल्ह्यातले आहात. या जिल्ह्याचं हित कशात आहे, या जिल्ह्यातल्या लोकांचं हित कशात आहे हे आपण बघणं गरजेचं आहे. तुळजापूरचं सारखं नाव घेत गेले काही लोक, म्हणजे कोणाचंही कसले नाव, काही आरोप केले, काय फायदा झाला. आता परांड्याचं रोज आपण घेतोय का नाव? परांड्याचं काय काय आहे, कळमचं, आता कळमवाले आहे तिथे 2-4. तुम्हाला लोकांना काही माहीत नाही का? खरं तर तुमचं काही नार्को वगैरे करायला हवी, कारण तुम्ही माहिती दिली नाही. तुम्हाला माहिती असून मग ज्यांनी माहिती दिली त्यांच्या बाबतीमध्ये खरं तर तुमच्या सगळ्यांचीच आम्ही काय आदराची किंवा उपकृतची भावना असायला हवी. ज्यांनी दिली माहिती आणि त्यांनीसुद्धा ती माहिती दिली, ती काही साधी गोष्ट नाही आहे ना. जे आता मोठं बोलतात, कुणी माहिती दिली आहे का? जे मोठं काहीतरी आंदोलनाचं वगैरे बोलतात, एक तरी माहिती दिली का? तेही लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचाही मतदारसंघ आहे, त्यांना माहीत नव्हतं का? मग मला त्याच्यात जायचं नाही आहे. तुम्ही मला माझा स्वभाव माहिती आहे. वास्तव जे आहे आपल्या जिल्ह्यासाठी जे योग्य आहे तेच मी करणार आणि बिलकुल ते होताना आपल्याला दिसेल. दादा याच्यामध्ये तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. तुम्ही घाबरून किंवा कुठल्या कारणामुळे बोलत नाही, ही चूक आहे तुमची. आणि अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ऑड होत आहेत, अयोग्य होत आहेत, परंतु बदल होणार.
देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या पूर्ण राज्यामध्ये वेगळ्या पद्धतीने प्रशासनाने चालणं अपेक्षित आहे. जनतेची सेवा होणं अपेक्षित आहे. गोरगरिबांना मदत होणं अपेक्षित आहे. आणि जिल्ह्यातल्या आपल्या जे अधिकारी आहेत त्यांना मी तोच संदेश द्यायचा प्रयत्न करतोय की दबावाच्या खाली व चुकीचं काही तर करू नका, नाहीतर मग ते योग्य होणार नाही. दादा, ड्रग्ज प्रकरणात प्रामुख्याने पोलिसांनी 10,000 पानांचं आरोपपत्र दाखल केलं, मात्र 22 आरोपी अजूनही अटक नाही आहे. त्यांचे राजकीय पक्षाशी संबंध असणं किंवा त्यामुळं संदिग्धता निर्माण केली जाते किंवा होतीये. या पोलिसांशी याबद्दल काही चर्चा झाली या कारवाई संदर्भात किंवा मी सांगितल्याप्रमाणे सक्त कारवाईचे आदेश दिले गेलेले आहेत, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. आता जे अरेस्ट झाले, किती अरेस्ट झाले, 14 ते कुठल्या कुठल्या पक्षाचे आहेत यादी काढा ना. ते राजकीय पक्षाचे आहेतच ना, वेगवेगळ्या पक्षाचे आहेत. आणि जे फरार आहेत ते सुद्धा राजकीय पक्षाचे आहेत. मग आता प्रश्न विचारताना तुम्ही जे फरार आहेत त्यांच्याबद्दल राजकीय म्हणून म्हणता, जे अरेस्ट झाले जे राजकीय आहेत त्यांचं काय. त्यामुळे माझी विनंती आहे की सवंग लोकप्रियतेसाठी काही लोक जे बोलतात करतात त्याला आपण जास्त प्राधान्य न देता आपली जबाबदारी काय आहे याचं भान ठेवून आपण मला सहकार्य करावं. आपल्या जिल्ह्यातलं जे नकारात्मक वातावरण आहे सर्व बाबतीतलं ते धुवून काढण्याचा, चांगलं काम करण्याचा जवळजवळ 20 अतिशय मोठे महत्त्वाचे मेगा प्रकल्प, गेम चेंजर प्रकल्प आपण हातात घेतलेत. तुम्हीसुद्धा सगळ्यांनी त्या प्रक्रियेत सहकार्य करावं. आपण सुकाणू समिती करतोय, दोन महिला घेतोय, पत्रकार घेतोय आणि प्रत्येक प्रकल्प म्हणजे अगदी तो तामळवाडीचा MIDCचा असेल, मंदिराचा असेल, रेल्वेचा असेल किंवा मग पाण्याचं असेल. कृष्णा खोऱ्याचं पाणी तर ऑगस्टमध्ये आपण लिफ्ट करतोयच. तुम्हाला आता घेऊन जायचं आहे ना परत एकदा, तेव्हाच आणि आत्ताची परिस्थिती बघायला, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि त्याच्या पलीकडचे आपण विषय आता खूप हाताळतोय. तेरचा विषय, नळदुर्गचा विषय, नळदुर्गच्या किल्ल्याचा विषय कायापालट करणार आहे आपण येडशीचं अभयारण्य आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल. कोण गेले का आत गेलाय का, वाघ शोधायला गेला होता. बरं, तर मुद्दा काय आहे की ते सुद्धा आपण अगदी व्यवस्थित विकसित करणार आहोत. आपली एक टीम नागपूरला आणि यवतमाळला जाऊन आली आहे. आपण काय काय करायचं ते ठरवतोय. कन्सल्टंट आता त्याच्यात फिक्स होईल. मित्राच्या माध्यमातून तर 1000 एकरवर आपण एक नियोजन करतो. थोड्या दिवसांनी मी माहिती देईन नीट. पण सांगण्याचा हेतू काय आहे की हे सगळे जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, आता वडगावला आपण ह्याचं MSMEचं पार्क करतोय, त्याच्यात टेंडर जे आहे ते लवकरच विकास कामाचं सुरू होईल. कौडगावला 25-30 कोटीची कामं चालू आहेत. पुढे वाशीला आपण जवळजवळ 1000 एकरचं ॲक्विजिशन करायचं म्हणतोय. MIDCने कामही सुरू केलं आहे. मोर्टा होर्टीला आहे. तर हे पॉझिटिव्ह जे आहेत एक एक करून तुम्ही स्वतः व्हिजिट करा, अधिकाऱ्यांशी बोला आणि ही सकारात्मकता आणण्यासाठी प्रयत्न करा. ही माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे. ग्रामीण भागात लाईटचे प्रॉब्लेम. हो. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. Instagram आणि Facebookवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.